स्पॉटलाइटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मोठी लढाई सध्या लढली जाते। यापूर्वी सुद्धा एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत राज्यभर मोर्चे निघाले। न्यायालयात सुद्धा लढाई लढली गेली, पण सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकलं नाही। आणि आता पुढे काय? संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात मूक आंदोलन झालं। आता मराठा आरक्षणासाठी नव्यानं आंदोलन उभं राहतंय। मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार? केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची भूमिका नेमकी कशी असेल? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काही निर्णय घेणार का? असे अनेक प्रश्न सध्या उभे राहिलेत। त्याचाच वेध घेऊयात आज स्पॉटलाइटमध्ये पुन्हा एल्गार। तर मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधानांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। कोल्हापुरातील मूक आंदोलनात शाहू छत्रपती महाराजांचं विधान हे महत्त्वाचं आहे। तर राज्य सरकारकडून संभाजीराजेंना चर्चेचं निमंत्रण आलंय, त्यालाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। कोल्हापुरात आज मराठा समाजाचं मूक आंदोलन नेमकं कसं झालं, दिवसभरात काय काय दिसलं, आरक्षणासाठी मराठा समाज एकवटलाय का, या सगळ्यांचा वेध घेऊयात। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मूक आंदोलन। पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। संभाजीराजेंशी राज्य सरकार करणार चर्चा। 58 मोर्चे काढून मराठा समाजानं जगाचं लक्ष वेधून घेतलं, तरीही मराठ्यांचे प्रश्न मिटले नाहीत। आता पुन्हा एकदा मराठा समाजाने एल्गार पुकारलाय। आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून हा एल्गार सुरू झालाय। पावसाची रिपरिप, कोरोनाचं संकट, तरीही मराठ्यांनी आपली शक्ती दाखवली। आता पुन्हा एकदा मराठा समाज आपल्या हक्कासाठी आक्रमक झालाय। मराठा आरक्षणासाठी 16 जूनला कोल्हापूर इथं झालेल्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली। ती 6 जून रोजी रायगडावर आंदोलन हे निश्चित आहे। आंदोलन हे निश्चित आहे। पहिला मोर्चा हा ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला सांगितलं की तुम्हाला अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट आहे, जी पुरोगामी चळवळ कोल्हापुरात सुरुवात झाली, त्या शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणीच पहिला आमचं आंदोलन 16 जूनला असणार आहे। 6 जूनला रायगडावर झालेली ही घोषणा कोल्हापूरला 16 जूनला प्रत्यक्षात उतरली। छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मराठा समाजाचे नेते आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मूक आंदोलनासाठी एकत्र जमले। मागणी एकच, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण। कोल्हापूरचे शाहू छत्रपती खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। कसा झाला कोल्हापुरातल्या आंदोलनाचा प्रवास? मराठा समाजाच्या या मूक आंदोलनाला राज्यभरातून कार्यकर्ते दाखल झाले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी काळे मास्क, काळे कपडे यावेळी परिधान करून सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या। हे जरी मूक आंदोलन असलं तरी मराठा समाजाची खदखद या आंदोलनातून दिसून आली। 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झालं आणि 20 मे रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक दौऱ्यात आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर सुरू झालं भेटीगाठीचं सत्र। 27 मे रोजी संभाजीराजे छत्रपती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले। 28 मे रोजी संभाजीराजे छत्रपती उद्धव ठाकरेंना भेटले। 29 मे रोजी संभाजीराजे छत्रपती प्रकाश आंबेडकरांनाही भेटले। मग उजाडला 6 जून। शिवराज्याभिषेक दिनी थेट रायगडावरून मग 16 जूनच्या कोल्हापुरातील मूक आंदोलनाची घोषणा झाली। या आंदोलनाची जबाबदारी होती ती संभाजीराजे छत्रपतींवर। सगळ्यांना सोबत घेत पुढे जाण्याची भूमिका त्यांनी घेतल्यानं 14 जूनला संभाजीराजे छत्रपतींनी पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांचीही भेट घेतली। मराठा आरक्षणासाठी सगळे एकत्र आले पाहिजेत, हीच भूमिका या भेटीमागे होती। या मूक आंदोलनासाठी निवडण्यात आलेलं स्थळही महत्त्वाचं होतं। सामाजिक न्यायाची भूमिका मांडणाऱ्या, मागास जातींना आरक्षण देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मराठा आरक्षणाचा एल्गार करण्याचा निर्णय खूप काही सांगणारा होता।
15 जूनला संभाजीराजे छत्रपतींनी समाधीस्थळाची पाहणी करून आंदोलनाचं नियोजन केलं. मग उजाडला 16 जून, प्रत्यक्ष आंदोलनाचा दिवस. मराठा आरक्षणासाठी होणारं मूक आंदोलन शांततेत पार पडेल यासाठी सगळे प्रयत्न करत होते. पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संभाजीराजे छत्रपती 16 जूनला सकाळी 9 वाजता समाधीस्थळी आले, पाहणी केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन होतं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी. सगळ्या पक्षाचे नेते आणि छत्रपती शिवरायांचा वारसा जपणारे नेते यात सामील झाले होते. हे मूक आंदोलन असलं तरी मराठा समाजाच्या भावना यातून व्यक्त होत होत्या. विविध राजकीय पक्षांचे नेते आंदोलनस्थळी येत आपला पाठिंबा दर्शवत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 10:15च्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले. भाजपचा आंदोलनाला पाठिंबा आहे असं त्यांनी जाहीर केलं. सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. हे आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी आणि ते मिळेपर्यंत सवलती सुविधा देण्यासाठी जे जे प्रयत्न करतील त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी बिल्ला न लावता आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. सरकार कुठेतरी या सगळ्या गोष्टींना कमी पडते असं वाटतंय का की ज्याच्यामुळे अगोदर सरकार कमी पडलेलं आहे म्हणूनच अशी अवस्था आली. आज भर पावसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक इथं पोहोचतायत आणि ह्या गोष्टीला सरकारचा दोष आहे असं वाटतं. मी सरकारलाच दोष देतोय कारण सुप्रीम कोर्टाने जी सिस्टम केली तिला नाकारला म्हणून ही अवस्था. विविध पक्ष, विविध संघटना यांचा पाठिंबा असूनही मराठा आरक्षण का रखडलंय असा सवाल आंदोलनकर्ते विचारत होते. मराठा समाजानं किती वाट पाहायची, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यावर काही तोडगा काढणार की नाही हाच सवाल हे मूक आंदोलन विचारत होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी हजर होते. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने नुकतेच कोरोनातून उठले होते. तेही सलाईन लावलेल्या अवस्थेत आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले होते. राज्य शासन केंद्र शासन या दोघांच्या समन्वयानं हा मराठा आरक्षणाचा विषय निकालात निघणं शक्य आहे आणि त्यासाठी एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही पद्धतीनं जे अधिकार दिले ते वापरून हे आरक्षण घटनेमध्ये बसवून कसं देता येईल याच्यासाठी खऱ्या अर्थानं समर्पक काम करत. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली. आज राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री म्हणून मी एवढंच सांगू शकतो की जे काही मुद्दे आपण मांडलेले आहेत त्यामध्ये सरकार यथकिंचित या ठिकाणी सरकारची कुठली वेगळी भूमिका नाही आहे. तुमच्या भूमिकेला अनुसरूनच सरकार निर्णय घेऊ इच्छित आहे. फक्त आपण आणि सरकार असं आपण एकत्र कुठेतरी बसलं पाहिजे आणि या बसण्यातून जो मार्ग निघेल तो मराठा समाजाला निश्चितपणे या ठिकाणी लाभदायी असणार आहे. आणि या भूमिकेतून उद्याची वेळ आपण या ठिकाणी यावी मुंबईला हे पालकमंत्री म्हणून मी आपल्याला राज्य शासनाच्या वतीनं निमंत्रण या ठिकाणी देतो. आपण मराठी समाजाला आरक्षण नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये दिलं, उच्च न्यायालयात टिकलं, परंतु ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात पाहिजे की जी चूक आम्ही केली, आम्ही प्राजयपणाने कबूल करतो की नारायण राणेची समिती आम्ही नेमून आयोग न नेमता आम्ही आरक्षण दिलेलं होतं, ती आमची चूक होती. तशी चूक यांनी सुद्धा केली. न्यायालयात फेटाळले गेलेले मराठा आरक्षण मिळवायचं कसं? मराठा आरक्षणासाठी आता केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आता चेंडू केंद्राच्या कोर्टात आहे. शाहू छत्रपती महाराजांनी थेट पंतप्रधानांना आवाहन केलंय. पर्याय एकच राहिलाय की केंद्रीय शासन त्यांनी जर हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूनी सगळं मांडायचं त्यांनी जर ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकेल. आणि त्यासाठी मात्र जे काय प्रोसिजर आहे ते निश्चित केलं पाहिजे. आणि फक्त प्रोसिजर करून चालणार नाही. 2/3 खासदार
आणि सगळे जास्तीत जास्त राज्य यांनी त्याला भक्कमपणे पाठिंबा देऊन हे नवीन कायदे आणल्याशिवाय चालणार नाही. त्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा तिचा भक्कमपणे आवश्यकता आहे. ही आज परिस्थिती आहे. 6 जूनला रायगडावर या आंदोलनाची घोषणा करण्यात आली. त्याप्रमाणे 16 जूनला हे आंदोलन झालं. कोल्हापुरात झालेलं हे आंदोलन शांततेत पार पडलंय. मात्र आता मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना राज्य सरकारनं चर्चेसाठी बोलावलंय. आमचे ठरलेले मोर्चे हे नाशिकला 21 तारखेपासून अमरावती, तिथं तुमचं औरंगाबाद, संभाजीनगर आणि रायगडला चालूच राहणार आहे. पण मला हाही विश्वास वाटतो की जर त्यांनी हे सगळे प्रश्न मार्गी लावले तर पुढं मूक आंदोलन राहणार नाही, तर आम्ही विजय उत्सवचं आंदोलन करू. आंदोलन शब्द चुकीचे, पण विजय उत्सव करू नाशिकला, हे मी मला त्यांना सांगायचं. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. आता केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षणासाठी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर. मराठा समाजासमोर लोकप्रतिनिधींना आपली भूमिका मांडावी लागली. मराठा समाज पहिल्यांदाच इतका आक्रमक झालाय. आता तो लोकप्रतिनिधींना जाब विचारू लागलाय. मराठा समाजाची आंदोलनही मोठे होतात, शक्ती प्रदर्शन होतं, मात्र न्याय मिळत नाही, प्रश्न सुटत नाही. आता या आंदोलनानंतर तरी मराठा समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का आणि यांची संकट मिटणार आहेत का, हाच खरा प्रश्न आहे. कॅमेरामॅन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.